अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेच्या वाटेवर चालत असताना स्वतः अनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेत असतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात देखील, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटातूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधी न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाही कधी. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. म्हणून स्वामी समर्थांवर कायम विश्वास ठेवा व कृपा ती श्री स्वामी समर्थांची. म्हणून मित्रांनो, तुम्हाला काही संकटे असतील व तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर ते कमेंटमध्ये टाईप करा आणि स्वामींना सांगा की आमचे हे कष्ट आणि आमचे दुःख आणि आमचे संकट निवारून टाका स्वामी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असे नक्की टाईप करा आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करा. आणि तुमची इच्छा व तुमचे संकट व तुमच्या मार्गातील कोणत्याही अडचणी असतील त्या सर्व दूर हो, तुमच्या इच्छा मनापासून पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेल. आणि त्यात तुम्हाला स्वामी देखील नक्कीच धावून येतील व तुमच्या मदतीला नक्कीच येतील, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत, ही स्वामींचरणी प्रार्थना. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणारा होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे, तेव्हाच आपण त्या गोष्टी प्राप्त करू शकतो. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न हवा. मित्रांनो, स्वामींना माझा हात पकडा असेच कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे जे घडते ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेनासे होते, त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली नक्कीच असते. मित्रांनो, भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसेच नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव आहे. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्याचे मन करीत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितले की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश नक्कीच होतो. आज दररोजच्या वेळेला काही वेगळं चालू आहे. विशेषतः उपासनेच्या बाबतीत, जेवणाच्या बद्दल काही लोक वेळा पाळतात. स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून योग्य आहे ते, गैर काही नाही आहे. पण महाराजांचा स्मरण करायचं असेल, जप करायचा असेल, गुरुचरित्र वाचायचं असेल, पोथी वाचायची असेल तर ती वेळ निश्चित करा, ते स्थान निश्चित करा आणि वाचायचा जो नियम आहे, वाचनाची क्रिया आहे ती निश्चित करा. कधी कधी खूप जास्त वाचन करतात, कधी म्हणतात आज कंटाळा आला, नियम बिघडला. नियम बिघडला की आचार बिघडतो. आचार आणि नियम बिघडल्याने संतुलन बिघडतं आणि संतुलन बिघडलं की स्वास्थ्य बिघडतं आणि मग तक्रारी सुरू होतात. ही अस्वस्थता का आली? कारण आपण स्वस्थानावर बसलोच नाही.
हेही लक्षात ठेवा. गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविनाचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपं नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्न शर्करा का हा योग्य समजावा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1,25,00,000 स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते. आजपर्यंत मी या शब्द समूहाचा कोट्यावधी उच्चार व हस्तलिखित करून नदी, समुद्र अशा ठिकाणी तर काही शुद्ध भूमीत विसर्जित केलाय. कोणताही सुंदर, शुद्ध, अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावित मन, बुद्धी, शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणाप्रमाणे प्रवाह करायला लागतो व त्याच्या अंतरात्म्याला एक शुद्ध शुभ्र चंद्र प्रकाश दिसून येतो. कृतकृत होतो. अनुभवाविनं मान डवलू नको रे, या उक्तीप्रमाणे माझे सर्व अनुभवित कार्य मी करतो व ती शक्ती करून घेते असे आपणासही पाहायला व अनुभवायला नक्कीच मिळेल. मित्रांनो, दुसऱ्याचे गळ जळले हे कळल्यावरून एकाचे त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो ते आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल, यात नक्की शंका नाही. म्हणून तुम्ही भगवंतावर खूप प्रेम करा आणि भगवंतावर प्रेम केले तर भगवंतही तुमच्यावर खूप प्रेम करेल, हे निश्चित आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच, तेव्हा स्वास्थ्य बिघडून न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणती वस्तू मिळाली ही बुद्धी नाही ठेवू, हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठे दुःख. जे झाले होते ते होते आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता करणे आहे. आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंत स्वरूप पाहिजे. मित्रांनो, परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात ते साधेल. करता हे स्वामी आहेत असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले असे समजावे. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते. पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. दृष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे, परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. जेथे नाम तेथे स्वामी हा ठेवावा विश्वास. कृपा करील स्वामी खास. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी सर्व काही आपल्यासाठी करतील. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला जे कळले आहे असे वाटले, अशा माणसाला शंका फार आणि त्यांचे समाधान करणेही फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे गोरगरीब भोळे भाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही, एवढं लक्षात ठेवा. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आजवर कितीक्यांच्यावर किती बिकट प्रसंग आली असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवेल त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे, म्हणून निष्ठा ठेवा. मित्रांनो, जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते.
हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्यांची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे, हीच गुरूंची इच्छा. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसेच आनंद प्राप्त होण्यासाठी नाम हे तुम्हाला घ्यावेच लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय, जे ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. परमात्माचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे, ही दृष्टी ठेवून नामस्मरण नक्कीच करा. त्यानुसार कार्य करत राहा. मित्रांनो, एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले. ते बंद होते. तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटर घेऊन उभी राहिली. आता एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्यांच्या मनात आले, देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय? एवढ्यात मोटारीचे दार उघडून 2 नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर नेऊन खाली उतरवले. तो पांगळा होता. वारकऱ्याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते, एवढंच असते. म्हणून दुःख माहीत करून नका घेऊ. आपल्याजवळ जे आहे तेच आपण सर्व काही करू शकतो यावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे. श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो, तसं नाम थांबलं तर कासावीस झालं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थच महत्व बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्याला सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. एवढं लक्षात ठेवा. जगामध्ये जगमित्र जीवेपासी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे. जेव्हा एखादे काम मनुष्य समूहामध्ये करत असतो तेव्हा कठोर वाणीचा त्याग करता आला पाहिजे, कारण अशी वाणी दुसऱ्याबरोबर स्वतःला देखील घात करू शकते. आपण जे पेरतो तेच उगवते, हाच तर नियम आहे. आपण जसे बोलतो तसेच प्रत्युत्तर येते, याचेही भान असावे. हे सूत्र लक्षात आले म्हणजे मन विनाकारण कठोर आणि कडू शब्द बोलले जाणार नाही, हेही लक्षात आले पाहिजे. चुकलो पण शिकलो ते महत्वाचं, थकलो पण टिकलो ते महत्वाचं, रडलो पण घडलो ते महत्वाचं, पडलो पण धडपडलो ते महत्वाचं, उरलो पण पुरलो हे महत्वाचं, आणि हरलो पण बहरलो हे महत्वाचं. किती छान आहे. याचप्रमाणे तुम्ही आयुष्यात जगले पाहिजे. मित्रांनो, तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो विचित्तेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे, तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटी ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामीन भक्तांचा अनुभव आहेच. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजपणे मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडांची पाने सुद्धा तो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणारच. तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा. आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा, अनुभव स्वतःच अनुभव. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपण त्यांचा ओळखू शकत नाही, एवढे आहे खरं. समजा एखाद्या इस्माला एक मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घरच्या दारावर रखवालदार, कुत्रे वगैरे आहेत.
त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिन तक्रार आत सोडेल आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडेल आणि भगवंताची नक्कीच भेट होईल. मित्रांनो, ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे, माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही, जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही. सर्व काही देता येते दान, पण उर्वरित राहतो अभिमान. आग्रह आणि हट्टीपणा हेच अभिमानाचे लक्षण. कर्तेपणाचा अभिमान हाच दुःखाला कारण जाणं. प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खून जाणं. मी माझेपणाने जोपर्यंत धडपड जाणं तोपर्यंत नाही समाधान कोणालाच. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे, प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनव्यवस्था आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, भिंतीला खिडक्या केल्या, वर आड्याला झरोके केले. आता त्यापैकी झरोक्यांनी विचार केला की आम्ही का म्हणून लहान राहावे, आम्ही दरवाजाने इतके मोठे होणार, असे म्हणून ते दरवाजाने इतके मोठे झाले. खिडक्यांनीही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाजाने इतक्या मोठ्या बनल्या. असे झाल्यावर त्या घराचे काय होईल? हे जसे योग्य नाही तसे ज्या घरामध्ये प्रत्येक जण आपलेच मत खरे म्हणतो आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा विचका व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही, परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही परमार्थ कोठेही साधू शकता. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे. आणि आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या, मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा, त्यांचे श्रवण मनन करावे. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. मित्रांनो, खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर ते सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही, एवढं निश्चित आहे. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळ असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. आणि स्वामीही आपल्याबद्दल कोणीतरी आहेत, त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख नक्कीच दूर होईल. देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्मापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्माच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमात्मा. आपल्या कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. म्हणून भगवंताला कधी विसरू नका. तो आहे तर सर्व आहे एवढं जाणून तुम्ही पुढे चालत राहा, म्हणजे तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. मित्रांनो, असा खेळ म्हणून जीवनाची कल्पना करा ज्यात आपण हवेत 5 बॉल जडत आहात. आपण त्यांना नावे द्या: कार्य, कुटुंब, आरोग्य, मित्र आणि आत्मा. आणि आपण या सर्वांना हवेमध्ये ठेवत आहात. आपल्याला लवकरच समजेल की कार्य एक रबर बॉल आहे. जर आपण ते सोडले तर ते परत येईल. परंतु इतर 4 गोळे कुटुंब, आरोग्य, मित्र आणि आत्मा ग्लासचे बनलेले आहेत. आपण यापैकी एखादा तुम्ही खाली पाडल्यास ते अपरिपूर्णतेने कुजलेले, चिन्हांकित, निगड, नुकसान झालेले किंवा अगदी चिरडले जातील. ते कधीही एकसारखे नसतील. आपण ते समजून घेतले पाहिजे आणि आपल्या जीवनातील संतुलनासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते कसे? स्वतःशी इतरांशी तुलना करून आपली किंमत कमी करू नका. कारण आपण वेगळे आहोत की आपल्यातील प्रत्येकजण विशिष्ट आहे. इतर लोक महत्त्वाचे वाटतात त्यानुसार आपले ध्येय सेट करू नका. आपल्यासाठी काय चांगले आहे हे केवळ आपल्यालाच माहिती आहे.
आपल्या अंतःकरणाच्या सर्वात जवळच्या गोष्टी घेऊ नका. आपल्या जीवनाप्रमाणे त्यांना चिकटून राहा, कारण त्यांच्याशिवाय जीवन निरर्थक आहे. भूतकाळात किंवा भविष्यकाळ जगून आपले जीवन आपल्या बोटावर जाऊ देऊ नका. एकाच वेळी एक दिवस आपले जीवन जगून आपण आपल्या आयुष्याचे सर्व दिवस जगता आपल्याकडे अद्याप काही देणे बाकी असताना हार मानू नका. आपण प्रयत्न करणे थांबवतो त्या क्षणार्धापर्यंत खरोखरच काही संपलेले नाही. आपण परिपूर्णपेक्षा कमी आहात हे कबूल करण्यास घाबरू नका. हा नाजूक धागा आपल्याला प्रत्येकाला बांधून ठेवतो. जोखीम येऊ देण्यास घाबरू नका. संधी मिळून आपण फरसबंदी कशी करावी हे शिकतो. वेळ मिळवणे अशक्य आहे असे सांगून आपल्या जीवनातून प्रेमाचा बंद करू नका. प्रेम मिळवण्याचा जलद मार्ग म्हणजे देणे. प्रेम गमावण्याचा सर्वात वेगवान मार्ग म्हणजे त्याला खूप घट्ट धरून ठेवणे. आणि प्रेम ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याला पंख देणे. जीवनात इतक्या वेगाने धाव घेऊ नका की आपण जिथे गेलात तिथेच नव्हे तर तिथे जात आहात तिथेच देखील विसरून जा. विसरू नका, एखाद्या व्यक्तीची सर्वात मोठी भावनिक गरज म्हणजे त्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. शिकण्यास घाबरू नका. ज्ञान वजनीय असते. एक खजिना आपण नेहमी सहजपणे वाहून घेऊ शकता. वेळ किंवा शब्द निष्काळजीपणाने वापरू नका. दोन्ही पूर्ण प्राप्त करू शकत नाही. आयुष्य ही शर्यत असते ती, परंतु प्रत्येक मार्गावर विजय मिळवायचा प्रवास असतो. माझी दुसरी कथा प्रेम आणि तोटा बद्दल आहे. मी भाग्यवान होतो की मला जे करायला आवडले ते सापडले आणि त्यानुसार मी भरपूर जणांची ओळख घेतली आणि त्यानुसार भरपूर गोष्टी केल्या. नंतर भरपूर काही गोष्टी झाल्या आणि जीवन जगण्यात मला भरपूर काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या. म्हणून अनुभव ही अशी गोष्ट आहे ज्यापासून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळते. म्हणून तुम्ही अनुभव हा नक्कीच घेऊन बघा. दिवसाला 24 तास असतात. त्यातील आपण कितीही ठरवलं तरी जास्तीत जास्त 3-4 तास आपण लोकांसोबत बोलतो. मग ते कोणीही असू दे. पण त्यानंतर काय? त्यातील 90% वेळ हा आपल्याला स्वतःसोबत घालवायचा असतो आणि तेच खूप कठीण असतं, कारण आपल्या सगळ्यांशी वेळ असतो. पण जेव्हा आपल्यासोबत स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण कारणं देत बसतो, स्वतःला बिझी ठेवतो, त्यात जे आपल्याला नाही आवडतं ते करतो आणि ती गोष्ट इग्नोर करतो. पण असं तुम्ही कित्येक वेळा करणार आहात? थोडा वेळ फक्त. जेव्हा तुम्हाला स्वतःसोबत घालवलेला वेळाचा कंटाळा येणार नाही ना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग व्हाल. कारण तुम्हाला माहीत आहे की जर आपण एकटे बसलो तर ते वाईट विचार येतात डोक्यात, पण त्यानंतर काढून टाकायचं आहे ना. त्यालाच उत्तर मेंटली स्ट्रॉंग होणं बोलतात. आणि ते कसं करायचं ते बघू. पहिले तर हा विचार करा की प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे तुमच्या आयुष्यातील. जर असं तुम्ही विचार केलात तर तुम्हाला कसलंच टेन्शन राहणार नाही, कुठला स्ट्रेस राहणार नाही. तुम्ही उद्याचा विचार करणं सोडून द्याल. जे तुम्हाला करायचं होतं ते करायला घ्याल. त्या गोष्टी कराल ज्या तुम्हाला आवडतात आणि बघा मग तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल. ते कारण आपणच नसू तर मग बाकीच्या गोष्टींना काही महत्त्वच राहणार नाही. पण ते तुम्हाला ठरवायला लागेल. नसेल जमत तर जमवावं लागेल. आपला माइंडसेट बदलावा लागेल. रोज रोज तेच तेच करणं सोडावं लागेल आणि असं आयुष्य जगून बघावं लागेल. तुमच्या स्वतःला कधीच कंटाळा येणार नाही. करून बघा 2-3 महिने तरी, मग मला सांगा तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्याचं फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही असा विचार करा आणि मी हे का सुरुवात केली होती याचंही तुम्ही उत्तर शोधू शकता. मित्रांनो, जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोके देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसतो की नेहमी मीच का, माझ्यासोबतच असं का नेहमी होतं, मीच एवढा अनलक्की कसा आहे. तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ स्वतःला द्यायला आणि सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत. जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं, वाईट विचार येतील डोक्यात, स्वतःला संपवावं, कुणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलं. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणून इमोशनला कधी आपल्या विरुद्ध वागून देऊ नका. कितीही काही झालं तरी कारण तुम्ही असला सगळं आहे. म्हणून सुरुवातीला हवीशी वाटणारी माणसं नंतर तेच त्यांचा तिरस्कार करायला लागतात. सगळं चांगलं चालू असताना अचानक अशी काही वादळे येतात
जे सगळं उद्ध्वस्त करून टाकतात आयुष्याला. उत्साहाने भरलेल्या स्वप्नात अचानक सगळं तुटल्यासारखं वाटतं. सगळ्यांसोबत हसत असताना काही दिवस असे येतात जेव्हा एकटं राहावंसं वाटतं, जिथे कोणी नसेल सोबत. प्रेमाच्या दुनियेत जगत असणारे लोक काही दिवसात प्रेमाचं नाव सुद्धा ऐकल्यावर रागावून जातात. आयुष्य पुढे जात असताना अचानक आपल्याला आयुष्यात नक्की जे करायचं आहे ते सोडून आपण वेगळाच मार्ग निवडतो. नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे आपण अचानक सगळं जग निगेटिव्ह वाटायला लागतं. तुम्ही बोललात, यार हा एवढा निगेटिव्ह कसा बोलला लागला अचानक. तर कसं आहे ना, आपण कितीही पॉझिटिव्ह असलो तरी असे काही दिवस येतात आपल्या आयुष्यात जे आपल्याला निगेटिव्ह विचार करायला भाग पाडतात, जरी आपण खूप पॉझिटिव्ह असलो तरीही. पण ठीक आहे ना यार, त्या दिवसात आपल्याला वाटतं की आपले दुःख किंवा प्रॉब्लेम कुणासोबत तरी शेअर करावे, कारण इमोशन जास्त वेळ साठवून नाही ठेवता येत. ते कधीतरी बाहेर पडतातच. असतात असे काही दिवस जिथे आपण स्वतःवरच डाऊट घ्यायला लागतो, कारण ते आपल्याला आयुष्याचा एक भागच आहेत आणि ते सगळ्यांसोबत होत असतं अधूनमधून. म्हणून फक्त माझ्यासोबतच असं होतं का असं विचार करू नका. एक फेज असतो त्याचा पण, आणि तुम्हाला त्यातून जावंच लागतंच. त्याला काही ऑप्शन नसतं. मग तुम्ही बोललात यातून बाहेर कसं पडायचं, तर त्याला पण वेळ जाऊन द्यावा लागतो यार. असं लगेच काही होत नाही, कारण डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागत नाही, पण त्यातून बाहेर पडायला नक्कीच वेळ लागतो. हेच कारण आहे. आणि त्यासोबतच तुमचं सराउंडिंग कसं आहे, तुमच्या सभोवताली कशा तुमचा माइंडसेटची लोक आहेत त्यावर सुद्धा ते डिपेंड असतं. तुमचा माइंडसेट कसा आहे त्यावर खूप डिपेंड असतं तुम्ही त्यातून किती लवकर बाहेर पडता ते. मी हे सांगितलं कारण आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये हा फेज मधून जावंच लागतं. मग भले तो फेज आता नसेल पण नंतर नक्कीच असतो. मित्रांनो, ज्या दिवशी अशी फिलिंग येईल ना की तुमच्यासोबत कोणी नसेल, तुम्ही एकटे पडला आणि हार मानला, तो दिवस खूप कठीण असतो. कारण तेव्हा आपण पूर्णपणे हारलेलो असतो. कसलीच उमेद राहत नाही. सगळ्या गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतात. खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो. कुठूनच मार्ग दिसत नाही. काय करावं काही सुचत नाही. आता बस झालं, आता नाही होणार माझ्याकडून, मी हार मानली आहे. तो दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे. तेव्हा काहीच नाही करायचं, सगळं सोडून एक शांत ठिकाणी बसायचं आणि कुठे चुकलो, काय चुकीच्या गोष्टी केल्या, इथपर्यंत त्याचा विचार करायचा. त्यानंतर आपल्या आईवडिलांचा विचार करायचा की जर ही गोष्ट त्यांना समजली तर ते पूर्णपणे तुटून जातील आणि संपून जातील. नंतर तुमच्या स्वप्नांचा विचार करायचा की जर तुम्ही आज हार मानली तर ज्यासाठी एवढे त्याग केले, एवढी मेहनत घेतली, एवढ्या प्रॉब्लेम्सला फेस केलेत, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. हार मानायला वेळ लागत नाही यार, पण त्यानंतर ज्या गोष्टी वाईट घडणार आहेत त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. आणि तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात म्हणून या स्टेजपर्यंत पोहोचले आहात. नाहीतर खूप जणांनी आधीच हार मानलेली आहे. एवढे प्रॉब्लेम्सला सामोरे गेलात, आता खूप जवळ आला आहात. तुम्ही एवढ्यासाठी हार मानणार आहात का तुम्ही? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्हीच संपवायची आहे, कारण लोक इथे तुमची हारण्याची वाट बघत आहेत आणि तेच चुकी तुम्ही आज करणार होता. हे सगळे विचार डोक्यात आल्यावर सगळं विसरून परत त्याच मेहनतीने परत सुरुवात करायची. आणि तुम्हाला माहीत आहे, यश आणि अपयश यात फक्त तुमचे प्रयत्न हाच फरक असतो, बाकी काही नाही. ज्या दिवशी तुम्हाला जे पाहिजे ते मिळवाल, तो दिवस एवढा भारी असेल ना की त्या तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. मित्रांनो, येथील दुःख पाडायला मला, मी सावरून दाखवेन पुन्हा. येथील लोक खेचायला माझे, मी पाय खेचायला माझे, मी उभा राहून दाखवीन पुन्हा. येईल परिस्थिती छळायला मला, मी लढून दाखवेन पुन्हा. येथील प्रॉब्लेम्स माझे पेशन्स पारखायला, मी निरखून दाखवेन पुन्हा. येईल डिप्रेशन माझे स्वप्न तोडायला, मी सगळं विसरून ती उंची गाठेन पुन्हा. येथील खूप लोक रडवायला मला, मी हसून दाखवेन पुन्हा. येईल वेळ थांबवायला मला, मी थोडी विश्रांती घेऊन मेहनत नक्कीच करेन पुन्हा. येईल वाईट काळ संपवायला मला, मी जगून दाखवेन पुन्हा. एवढं लक्षात द्या, याच वयात आपण घडतो, पडतो, लढतो, हार मानतो, काही निर्णय घेतो. चुकीचे बरोबर आपण तुटतो, रडतो, परत उठतो, जिंकतो सुद्धा. शिक्षण संपलं का जॉबच्या मागे लागतो. जॉब लगेच भेटत नाही, मग आपण घरातच असतो काही महिने भविष्याचा विचार करत. निगेटिव्ह विचार येतात डोक्यात, मग जे आपले स्वप्न असतात ते तर बाजूलाच राहतात आणि कुठला तरी एक जॉब करतो. नसेल आवडत तरी त्यावर 2-3 वर्ष आपण पूर्ण सेटल होऊन व्हायचं टेन्शन असतं. मग एवढ्या टेन्शनमध्ये जे करत आहोत ते नीट जमत नाही याचं टेन्शन, आणि त्यावर घरातली परिस्थिती आणि प्रॉब्लेम्स, आपण तोच प्रेशर घेऊन जगत असतो रोज. हे सगळं करण्यात काही जण सक्सेसफुल होतात तर काही जण तुटतात आणि मग हार मानतात. मग सगळ्या गोष्टी निगेटिव्ह वाटायला लागतात. आणि इथेच जर सगळं चुकतं ना, कारण तेव्हा आपण घाई करतो एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये, जेव्हा
तेव्हा होत काही नाही, तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं आणि नंतर जे आहे ते आहेच रे. म्हणून घरच्यांना समजवा की हे नाही आहे ते मला करायचं आहे. त्यांच्याकडे फक्त 1 वर्ष मागा, की ह्या वर्ष मला द्या. जे मला करायचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करीन. जर नाही जमलं तर ते तुम्ही सांगाल ते करीन. म्हणून आयुष्यात नेहमी प्रयत्न करा आणि नवीन-नवीन गोष्टी साध्य करा. नवीन गोष्टी जेवढ्या कराल तेवढ्या तुम्ही पुढे जात राहाल. कारण जग अपडेट होत चाललंय. त्याबरोबर तुम्हाला देखील अपडेट व्हावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही अपडेट झाले तरी भगवंतावर कधीच अपडेटपणा करू नका. भगवंतावर विश्वास ठेवा. भगवंत नाही असे कधीच म्हणू नका. तर तुमचे सर्व नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंताशिवाय काही नाही. भगवंताच्या नामात जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे, जो मायेचा आदर आहे, तो सर्व काही प्रेमाने तुम्ही नामस्मरण करा व तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच होईल. तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच येतील. स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात. ते आपल्याला म्हणत असतात, "बाळा भिवू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू चालत राहा. तुझ्या संकटांना मी तुला मदत करेल. पण तू माझं नामस्मरण कधी विसरू नको आणि मलाही कधी विसरू नको." फक्त एवढंच करा. नामस्मरण करा आणि सगळ्या गोष्टी एकदम प्रेमाने चालू ठेवा आणि आयुष्यात आनंदाने जगा आणि कुणाला काही बोलू नका, गर्व करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री हनुमान. श्री स्वामी समर्थ.